तर आज आपण बनवतोय चिकन कोरमा. तर त्याच्यासाठी आपण पहिला चिकन मॅरिनेट करूया. मी 1 किलो चिकन घेतलं आहे. 1 किलो चिकनमध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. हळद तुम्ही अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. 1 चम्मच तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि अर्धा लिंबू तुम्हाला पिळून घालायचं त्याच्यात. तर पाववाटी आपल्याला दही घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून त्याला 1 तास मॅरिनेट करून द्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स झालं आहे, चांगलं लावून ठेवलं आहे मी. आता त्याला 1 तास झाकून मॅरिनेट करायला ठेवूया. त्याला थोडे गरम मसाले असे तव्यावरती भाजून घ्यायचे. दालचिनी आहे, 1 चक्री फूल आहे, 10-12 काळ्या मिऱ्या, 4-5 लवंग, 4 हिरवी वेलची, 2 मसाला वेलची, थोडं 1 चमचा जिरं, काजू घेतले मी 12-13 आणि 10-12 बदाम आणि 2 चमचे धणे. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. आपण भाजून घेतलेले मसाले आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे, चांगले बारीक करून घ्यायचं त्याला. हे मी 4 कांदे फ्राय करून घेतलेत. आता त्याच्यामध्ये मी 3 टमॅटो टाकते आणि ह्याची मिक्सरला लावून चांगली पेस्ट करून घेते. आता आपल्याला 2 चमचे घी घालायचं आहे आणि थोडंसं तेल. तर तेल आपलं गरम झालं. आता 2 तेजपत्ता टाकायचे आणि चांगलं तेजपत्ता कडकडून घ्यायचा. आणि आता त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालायचं. आता चांगलं तेलामध्ये फिरवून घ्यायचं आहे चिकन. आता हे चांगलं मस्त फिरवून घेतलं आहे मी तेलामध्ये. आता याला झाकण लावून 10 मिनटं असं शिजून देऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे आणि आपण जो गरम मसाला, काजू बदाम सगळं वाटून घेतलेलं ते घालायचं आणि जो फ्राय कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली ती घालायची आहे. सगळं घालून चांगलं मिक्स करायचं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, 1-1.5 चमचा तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला, कस्तुरी मेथी 1 चमचा आणि मीठ घालायचं आपल्याला चवीनुसार. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मस्त मिक्स करून ठेवलं. आता ह्याला झाकून आपण शिजून देऊया. एका साईडला चिकन रेडी होते तर आपण इकडे नानची तयारी करूया. मी 2 वाटी मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि अर्धा चमच बेकिंग पावडर घालते आणि पाववाटी दही घालून घेते आणि थोडंसं तेल घालते. आणि आता आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं, नरम असं. पीठ मळून झालं आपलं. आता आपण त्याला थोडंसं तेल लावून अर्धा तास
रेस्ट करायला ठेवायचं आहे. तेल लावून त्याला आपण अर्धा तास रेस्ट करून देऊया. तर आपण चेक करूया. मस्त तेल सुटलं आहे मसाल्याला. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यात आपण 2 चमचे फ्रेश क्रीम घालून घेऊया. परत मिक्स करून घेऊया. आता मस्त फ्रेश क्रीम घालून मी मिक्स करून घेतलं आणि आता ह्याला फक्त 5 मिनटं एक झाकून ठेवून देऊया गॅसवरती, स्लो गॅसवरती. चेक करूया. झाले अर्धा तास. चांगलं पिठाला मळून घेऊया. तर आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवून एका साईडला ठेवून घेऊया. हे आपले गोळे बनवून तयार आहेत. आता आपण नानला लाटून घेऊया. थोडंसं पीठ घालून तर इथे थोडंसं पाणी लावायचं नानला आणि त्याच्यावरती आपण थोडेसे काळे तीळ लावून परत त्याच्यावरती लाटणं फिरून घेऊया. आता तवा आपला गरम झालाय. त्याच्यावरती तवा गरम झाला. आता त्याच्यावरती आपण थोडंसं ते पाणी शिंपडायचं आहे आणि जी बाजू आपली मोकळी आहे त्या बाजूला आपण नान टाकायची. आता आपल्याला नानला पलटी करून घ्यायचं. साईडला मी इथे जाळी ठेवली आहे. आता तीच नानला मला इथे शेकून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला गॅसचं जास्त हीट लागेल आणि नान आपली मस्त तयार होईल. दोन्ही साईडनी शेकून घ्यायची. ही आपली नान मस्त रेडी होते. बघू शकता तुम्ही. इथे आपली नान तयार आहे. आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती तुम्ही मी घी लावते. तुम्ही जर बटर लावायचं तर तुम्ही बटरही लावू शकता, पण आम्हाला घी आवडतं म्हणून मी घी लावते. ही आपली नान तयार आहे. हे आपलं चिकन कोरमा आणि तंदुरी रोटी तयार आहे. तुम्ही पण ट्राय करा. आवडेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपीला शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग अदितीज टेस्ट लॅब.